राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात सुरू केलेल्या अनेक योजना बंद होण्याच्या मार्गावर आहेत। आनंदाचा शिधा या योजनेला यंदा मुहूर्त मिळालेला नसतानाच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या योजनेवर देखील लाल शेरा मारण्यात आलाय। राज्यातील शाळांचा सर्वांगीण विकास करणं, त्यांचं आधुनिकीकरण आणि सौंदर्यीकरण करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजना सुरू करण्यात आली। मात्र ही योजना केवळ एकच वर्ष राबवण्यात आली। मात्र यंदा या योजनेला अद्याप सुरुवात करण्यात आलेली नाही। महायुती सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फटका या योजनेला बसल्याची चर्चा सुरू झाली आहे। आपण घर चालवत असताना उपलब्ध पैशामध्ये नियोजन करत असतो, काटकसर करत असतो, पुन्हा त्या ठिकाणी आणखी नियोजन करत असतो। शेवटी सरकार चालवत असताना प्राधान्याचे विषय कुठले, परत पहिला आत्ता प्रायोरिटी काय आहे याचा विचार करून सरकार नियोजन करत असतं। आज शेतकरी आज त्या ठिकाणी अडचणीत आहे, मग त्यापेक्षा मोठी प्रायोरिटी आहे का? आता जे मुख्यमंत्री आहेत त्यांना या योजना मुद्दामून नको असाव्यात, कारण या योजना आणत असताना एकनाथ शिंदे साहेबांनी या योजनेसाठी बऱ्यापैकी पाठपुरावा केला होता। ते स्वतः त्या काळामध्ये मुख्यमंत्री होते। मग या योजना अशाच चालू राहिल्या तर एकनाथ शिंदे साहेबांचं नाव अजून मोठं होईल असं कदाचित भाजपच्या काही नेत्यांना वाटत असावं। या दोन प्रमुख कारणांमुळे या सर्व योजना बंद केल्यात। पण आम्हाला एवढंच म्हणायचंय की लोकांचा फक्त वापर करून घेतला गेला। एखादा निर्णय जर घेतलेला असेल तर तो कशासाठी घेतला याची मला कल्पना नाही, परंतु ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सारख्या योजना आहेत त्या कधीही बंद होणार नाहीत ही भूमिका सरकारची आहे आणि ती सरकारची भूमिका कायम राहणार आहे। दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी ट्विट करत मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधलाय। योजना बंद करणारे हे चालू सरकार आहे। निवडणुकांपुरत्या त्या सगळ्या योजनांचा भंपकपणा जनतेपुढे निश्चित मांडू असं दानवेंनी म्हटलंय। सामान्यांना कणभर लाभाची अपेक्षा असलेल्या योजना बंद करून देवेंद्र फडणवीस सरकारनं आपल्या सहकाऱ्यांच्या निर्णयावर फुल्ल्या मारल्यात अशी टीका दानवेंनी केली आहे। आमदार भास्कर जाधव यांनी रामदास कदम, योगेश कदम आणि अण्णा कदम या तिघांवर जोरदार हल्लाबोल केलाय। रामदास कदम हा कोकणाला लागलेला कलंक आहे अशी टीका जाधव यांनी केली। मुंबईत पत्नीच्या नावानं डान्स बार चालवून निवडणुकीत कोट्यवधी रुपये वाटायचे आणि निवडून यायचं, गुन्हेगारांना शस्त्र परवाने द्यायचे, हेच त्यांच्या राजकारणाचं तंत्र आहे असा हल्लाबोल जाधव यांनी केलाय। त्यांनी पोलिसांवरही निशाणा साधलाय। आज पोलीस हे कायद्याचे रक्षक राहिलेले नाहीत, ते सत्ताधाऱ्यांचे दलाल झालेत अशी टीका भास्कर जाधव यांनी केली। यांच्या आता उलटी गिनती सुरू झाली आहे। छमछम बंद झाला, पोरग्याने तिथे खुन्याना मारामारी करण्याना जे जेलमध्ये गेले त्यांना रिव्हॉल्वरचं लायसन द्यायला लागलाय। पैसा घ्या आणि काही करा, त्यांना काय ते खुनी, ते हप्ते गोळी करणारे, ते लोकांना वाटेल तेवढे लुटणारे, ते नाही अधिकाऱ्यांनी दिलं ना, चल तुला घेतो, तुझी किंमत सांग किती आहे ती, तुला देऊन टाकतो। आणि मग आता म्हणायचं तसं नाही, त्याच्यावर गुन्हा नव्हता, मग बापसान म्हणायचं जो कोण आदेश देतो त्यांनी द्यायला सांगितलं। मग देवेंद्र फडणवीस तिथे बसलेले आहेत, नाही 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 ते काही दिलेलं नव्हतं। अरे एका तोंडानं बोला, किती तोंड तुम्हाला? मागचं पुढचं तोंड असतं एवढं फक्त मला माहिती होतं, ही आणखीन तोंड कुठली आली तुम्हाला? रामदास कदमासारखा लाचार, रामदास कदमाकरता सत्य करता हलकट आणि चारित्र्य नसलेला माणूस उभ्या महाराष्ट्रामध्ये शोधून सापडणार नाही। हा आमच्या कोकणाचा कलंक आहे, कलंक आहे। राजकारणाकरता आपली कितीपत आपण आपली सगळी इज्जत धुळीला मिळवायची। मी संजय कदमांबद्दल काही म्हणजे मला संजय कदमांना गरज होती, त्यांचा नाईलाज झाला, ते पाठीमागे भले लागले असतील ताई। यांनी कसा घेतला त्याला बरोबर, यांनी कसा घेतला? उद्धव ठाकरेंनी हे केलंय, उद्धव ठाकरेंनी ते केलंय। अरे संजय कदमानी तर रामदास कदमांना हा एक प्रश्न विचारला होता एका भाषणामध्ये, 10 भाषणामध्ये, की रामदास कदम तू तर 1.5 फुटिया, मग तुझा पोरगा 6 फूट कसा? अर्थ काय होतो? अर्थ इतका भयानक होतो। अरे रामदास कदम तू राजकारणाकरता एवढा हलकट आहे, तू राजकारणाकरता एवढा लाचार आहे। संजय कदमाचा नाईलाज झाला म्हणून तो तुझ्याकडे आला, पण माझ्यासारखा असता तर संजय कदमाच्या मांडीला मांडी लावून बसला नसता।